श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी नवीन संधी येणार आहे का? कामाच्या ठिकाणी सुरू असलेला ताण कमी होणार का? ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस मेहनत घेत आहात त्याचं फळ आता मिळेल का? आर्थिक बाबतीत परिस्थिती सुधारेल का की खर्च वाढल्यामुळे थोडी चिंता वाढेल? प्रेमाच्या नात्यात पुन्हा गोडवा येईल का की गैरसमज वाढू शकतात? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का की काही गोष्टी संयमाने हाताळाव्या लागतील? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृषभ राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्यासाठी स्थिरता, संयम आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याचा आहे. सुरुवातीला मनात अनेक विचारांची गर्दी असेल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसल्यामुळे थोडं अस्वस्थ वाटू शकतं. तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि विचार करून करता. पण या आठवड्यात काही परिस्थिती अशा येतील जिथे पटकन निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो. मधल्या काळात मात्र परिस्थिती सुधारायला लागेल. एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल किंवा एखादी चांगली बातमी मिळेल. त्यामुळे मन हलकं वाटेल. या आठवड्यात तुम्ही स्वतःच्या गरजांकडे थोडं जास्त लक्ष द्याल. मी नेमकं काय शोधतोय हा प्रश्न मनात येईल आणि त्याचं उत्तरही हळूहळू सापडायला लागेल. आठवड्याच्या शेवटी एक वेगळीच शांतता आणि समाधान जाणवेल. काही गोष्टी ज्या आधी अवघड वाटत होत्या त्या आता सोप्या वाटू लागतील. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा हळूहळू प्रगती देणारा आहे. सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल. एखादं काम वारंवार बदलावं लागू शकतं. तुम्हाला कधीकधी असं वाटेल की मी इतकी मेहनत करतोय पण रिझल्ट दिसत का नाही. पण निराश होऊ नका. तुमची मेहनत वाया जाणार नाही. वरिष्ठ लोक तुमचं काम बारकाईने पाहत असतील. त्यामुळे निष्काळजीपणा करू नका. वेळेवर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणं गरजेचं आहे. छोट्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना नवीन संधी मिळू शकतात. एखादा नवीन क्लायंट किंवा नवीन काम हातात येऊ शकतं. आठवड्याच्या शेवटी एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधपणे पुढे जाण्याचा आहे. उत्पन्न ठीक राहील पण खर्च वाढू शकतात. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या आरामासाठी पैसे खर्च होऊ शकतात. तुम्हाला चांगल्या गोष्टींची आवड असल्यामुळे काही वेळा जास्त खर्च करण्याचा मोह होईल. पण या आठवड्यात बजेट सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. अनावश्यक खरेदी टाळा. एखादं जुने देणं परत मिळू शकतं ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. गुंतवणूक करताना घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि समजून घेण्याचा आहे. तुमचा स्वभाव प्रेमळ असला तरी तुम्ही भावना पटकन व्यक्त करत नाही. ज्यांचं रिलेशन चालू आहे त्यांनी पार्टनरला वेळ द्या. त्यांच्या भावना समजून घ्या. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात पण शांतपणे बोललात तर परिस्थिती लगेच सुधारेल. सिंगल लोकांसाठी हा आठवडा नवीन ओळखीचा आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. विवाहित लोकांसाठी हा आठवडा नात्यात गोडवा वाढवणारा आहे. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन. घरातला माहोल एकूण चांगला राहील. कुटुंबातील लोकांचा आधार मिळेल. काही वेळा हट्टीपणा टाळणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नाही. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला खूप उपयोगी पडेल. भावंडांशी संबंध सुधारतील. घरात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत छान वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा स्वतःकडे लक्ष देण्याचा आहे. कामाचा ताण आणि विचारांची गर्दी यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्या. पोटाचे त्रास किंवा अंगदुखी जाणवू शकते. थोडा व्यायाम, योग किंवा चालायला जाणं फायदेशीर ठरेल. बाहेरचं खाणं कमी करा आणि पाणी भरपूर प्या. विद्यार्थी आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे पण सातत्य ठेवणं गरजेचं आहे. अभ्यासात सुरुवातीला मन कमी लागेल पण नंतर लक्ष केंद्रित होईल. मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडं दूर राहा. स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत वाढवा. उपाय. देवी लक्ष्मीची पूजा करा. ओ श्री महालक्ष्म्यै नमः मंत्र जपा. गरजूंना अन्नदान करा. आठवड्याचा संदेश. घाई नको, स्थिरता ठेवा. योग्य वेळ तुमच्यासाठी काम करेल. स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमची मेहनत वाया जाणार नाही. एकूण सिंह राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा सुरुवातीला थोडा ताण देणारा पण शेवटी समाधान आणि यश देणारा ठरणार आहे. आठवड्याच्या पहिल्या काही दिवसांत कामाचा भार, जबाबदाऱ्या आणि मनातला गोंधळ यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. सगळं माझ्यावरच आलंय का असा विचारही मनात येईल. पण हेच क्षण तुमची खरी ताकद दाखवणारे ठरतील.
मधल्या काळात परिस्थिती हळूहळू सुधारायला लागेल. काही नवीन संधी मिळतील, एखादी चांगली बातमी कानावर पडेल किंवा तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. यावेळी योग्य निर्णय घेतला तर पुढील काळासाठी मजबूत पाया तयार होईल. मात्र घाई न करता विचारपूर्वक पावलं टाकणं गरजेचं आहे. आर्थिक बाबतीत कमाई आणि खर्च यामध्ये संतुलन राखणं महत्त्वाचं राहील. अनावश्यक खर्च टाळला तर हातात पैसे टिकतील. नातेसंबंधांमध्ये थोडेफार मतभेद संभवतात, पण समजूतदारपणा आणि संवाद ठेवल्यास नात्यातील गोडवा कायम राहील. कुटुंबाचा आधार तुमच्यासाठी मोठी ताकद ठरेल. आरोग्याच्या दृष्टीनं थोडं स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कामाच्या धावपळीत शरीर आणि मन दोन्ही थकू शकतात, त्यामुळे विश्रांती आणि संतुलित दिनचर्या ठेवणं गरजेचं आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. ताण येईल पण हार मानू नका. संयम ठेवा, योग्य वेळ तुमच्या बाजूने वळणारच आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काहीतरी चांगलं मिळाल्याची जाणीव होईल. कदाचित समाधान, कदाचित यश किंवा कदाचित मनःशांती. लक्षात ठेवा, सिंह राशीचा स्वभावच असा आहे की कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजय तुमचाच होतो. धन्यवाद.